नाही 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 नाही, ते आधीच किचनच आहे अजूनही. नाही, मॅनेजमेंट वगैरे कोणाला दिलेलं नाहीये. नाही नाही नाही, विकलेलं सुद्धा नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही अभिज किचन मध्ये या, आपण तिथेच बोलू ना. हो चालेल चालेल, ओके ओके ओके. अरे तसं खाली का बसलं, वर बस वर बस. काय काय झालं बोल. सर ते अभिज किचनला बबड्यास किचन करून खूप घोळ घातलाय ना सर मी. अरे नाही रे, होईल मॅनेज. नाही सर तसं नाही, पण एका दिवसात केवढं नुकसान केलं मी तुमचं. इतकं खाणं फुकट घालवलं, लाईट बिल, स्टाफचा खर्च सगळं मिळून एकूण 40-50 हजाराचं नुकसान झालं असेल ना सर तुमचं. अरे नाही, तू खूप विचार करतोय सोहम. मला यातच आनंद आहे की तू प्रामाणिकपणे प्रयत्न तरी केला. प्रयत्न केला सर, पण तुमच्या जीवावर, तुमचं नुकसान करून. सर ह्या माझ्या काही वस्तू आहेत, ह्या विकून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. आणि जर कमी पडले ना सर, मी कमवून तुम्हाला पैसे परत करीन. हवं तर तुम्ही व्याज घ्या त्याच्यावर. नाही रे सोहम, हे असं व्याज बीज नाही घेऊ शकत मी. असं नका बोलू सर. मी एक काम करू का, मी स्टॅम्प पेपर घेऊन येऊ? मी स्टॅम्प पेपर घेऊन येतो, तुम्ही त्याच्यावर लिहून घ्या. सोहम अरे काय करतोयस तू, मला काही असं लिहून बिहून नकोय रे. हे बघ, झालं गेलं विसरून जा. सर असं कसं विसरून जाऊ, माझं मन नाही मानत आहे हो. मी एक काम करू का, पैसे फिटेपर्यंत मी अभिज किचनमध्ये भांडी घासायचा जॉब करू? सर प्लीज मला जॉब करू द्या ना, नाही म्हणू नका. मला काहीही करून तुमचे पैसे परत करायचे आहेत सर. सोहम तू खूपच मनाला लावून घेतलंस. अरे बिझनेस मध्ये हे छोटे मोठे चढ उतार असतात. ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्याने असं खचून जायचं नसतं काय. झाले थोडे पैसे खर्च होऊ दे ना, त्याने मला काही फरक पडत नाही. पण तुला अनुभव तर मिळाला, तुला तुझी चूक तर कळली, हो की नाही? हो. मग सगळे पैसे वसूल झाले असं समज. थँक्यू सर. काय थांब थांब थांब, हे घेऊ आणि नीट ठेव. पन्नास 60 हजारांनी अभिजित राजेला काहीच फरक पडत नाही. म्हणजे किती पैसे असतील यांच्याकडे? शुभ्रा, शुभ्रा यांचं किती नुकसान झालं असेल ग? आई खूप नुकसान झालं असणार सरांचं. अहो कालच्या दिवसात अभिज किचनमध्ये एकही कस्टमर आला नाही. बरं खूप लोक येतील या अपेक्षेने केवढं अन्न बनवलं होतं, ते वाया गेलं, ते नुकसान. त्यात हॉटेलचं नावही बदलून टाकलं होतं. ब्रँडचंही नाव खराब झालं नाही, ते आणखी एक वेगळं. आता मला आई पैसे देऊन सरांना हर्ट करायचं नव्हतं, पण कुठेतरी सोहम चुकला. त्यामुळे त्याला ऍक्च्युली आम्हाला दोघांना काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे ना, या जाणीवेचा चिमटा तर बसला पाहिजे ना. म्हणून आई मी हे, मला दुखवायचं नव्हतं सरांना. काय करू आई, एक काम करा ना, हे घ्या, तुम्ही सरांना कन्व्हिन्स करून द्या, तुमचं ऐकतील ते, त्यांना द्या ना. अगं नाही नाही, मी कसं देऊ, मी कसं बोलू त्यांच्याशी? आई अहो असं काय करताय? एक मिनिट, तुमच्या दोघांमधला अबोला अजून संपला नाहीये का? आई अहो तुम्ही कसं इतके दिवस भांडू शकता? हे बघा, या घरात ना भांडायची मक्तेदारी फक्त सोहमला दिलीये तुमच्या, आणि त्याच्या बरोबरीने थोडीफार मला. आता यामध्ये तुम्ही दोघं आमची कॉम्पिटिशन करणार आहात का? अगं काहीतरीच काय बोलतेय शुभ्रा. ऍक्च्युली मगाशी आजोबांचा फोन झाला ना, तेव्हाच मला डाऊट आला होता. मला कळलं तुम्ही त्यांच्यासमोर काहीतरी लपवताय. तेव्हाच सांगून टाकायला हवं होतं त्यांना. तुमची लेक आहे ना, तुमच्या लाडक्या जावयाशी भांडली आहे म्हणून चांगला ओरडा मिळाला असता तुम्हाला. थांबा, आत्ता फोन करते आजोबांना आणि सांगूनच टाक. अगं नको नको शुभ्रा, खरंच नको. बाबा खूप रागावतील माझ्यावर. मला ना एक गोष्ट कळत नाहीये शुभ्रा, म्हणजे यांचं केवढं नुकसान झालंय ग, पण यांना काहीच वाटत नाहीये त्याचं. म्हणजे आपल्याला दाखवतात म्हणून नाही, त्यांना खरंच मनापासून काहीच वाटत नाही यातून. किती शांत आहेत ते. उलट मी बोलत नाहीये याचाच विचार करत बसले. मग हे कळतंय ना तुम्हाला आई, मग जाऊन बोला ना सरांशी, मिटवून टाका. त्यांना जाऊन विचारा की तुम्ही हे सगळं इतकं शांतपणे का घेताय.
आई, तुमच्या दोघांकडनं आम्ही भांडणं करायला शिकायचंय का प्रेम करायला शिकायचंय? तुम्हीच म्हणता ना की प्रेमाने सगळे प्रश्न सुटतात. मग तुमच्यातला हा प्रश्नही सोडवून टाका ना. पण अगं कसं? हे कॉफी करत होते आणि रागाच्या भरात कॉफी न घेता तसेच गेले. मी छान कॉफी करून घेऊन जाते त्यांच्यासाठी. प्रेमाने. अहो, कॉफी. थँक्स. अहो, तुम्हाला माहित होतं ना, सोहम हे सगळं यश एका दिवसात नाही मिळवू शकणार. तू माझ्याशी बोलतेस? दुसरं आहे का इकडे कोणी? सकाळी बोलत होतीस की स्वतःशीच. तुम्ही ना विषय नका बदलू. सांगा ना मला, तुम्हाला ह्या सगळ्याची कल्पना होती ना, तरी तुम्ही त्याच्या हातात ती हॉटेलची किल्ली का दिली? तो मला खरंच कळत नाहीये की काय आहे तुमच्या मनात. त्याला काम शिकवायचं तर भांडी घासायला दिली, नाही तर थेट हॉटेलची किल्लीच देऊन टाकली. त्याला मालकच करून टाकलं. म्हणजे एक तर हे टोक, नाही तर दुसरं टोक. का हो असं? बस 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 बस. मला एक सांग आसावरी, तू एक उत्तम सून आहेस. गेली कित्येक वर्ष तू दत्ताजींची इतकी उत्तम काळजी घेतलीस की ते चक्क तुला लेकच मानतात. तर शुभ्राई तुला आई मानते. तू सासू म्हणून सुद्धा आदर्शच आहेस. मला विचारशील तर बायको म्हणून मी तुला 100 पैकी 101 मार्क दिला. पण मग सोहमच्याच बाबतीत तू इतकी हळवी का होतेस? की हतबल का होतेस? त्याचे प्रयत्न, त्याचे स्ट्रगल सगळं तू व्यवस्थित फेस करू शकतेस, पण त्यातच तो हारला की मात्र हतबल होतेस. असं का? अहो, तसं नाही. नाही, तसंच आहे. मी बघतोय ना. कुठल्याही प्रश्नाचं धीरानं उत्तर शोधणारी आसावरी सोहम समोर मात्र हतबल आहे. का? तू त्याची ताकद असावीस असा तुझा प्रयत्न असतो, पण तो मात्र तुझा वीक पॉइंट झालाय. का? मला नाही माहित हो. मला नाही कळत. काही महिन्यांपूर्वीच तुम्ही आणि शुभ्रा आमच्या आयुष्यात आला, पण त्यापूर्वी आम्ही दोघंच होतो ना एकमेकांना. माहिती आहे ना मला. एकमेकांसाठी आधार असणं मान्य आहे मला, पण एकमेकांसाठी एवढं हेल्पलेस होणं? कसं सांगू मी तुम्हाला? त्याचे बाबा गेले तेव्हा केवढा लहान होता तो. एवढ्या लहान वयात त्याच्या डोक्यावरचं छत्रच गेलं होतं. मला तर एकदम आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं. काही सुचत नव्हतं, काही समजत नव्हतं. बाबांचा आधार होता मला, पण मला वाटलं माझं आयुष्यच संपलंय. तुमचा कदाचित विश्वास नाही बसणार. एक दिवस मी जीव द्यायचं ठरवलं होतं. मी रात्री उठून सुद्धा बसले होते आणि पुढे काय करणार तेवढ्यात बबड्याने माझा हात असा घट्ट धरला. गाढ झोपेतच होता तो. मला म्हणाला, आई मला सोडून नको जाऊस ग. तो झोपेतच होता, पण त्याने माझे डोळे लख्ख उघडले. आज तुम्हाला ही जी तुमच्या समोर बसलेली दिसते ना, ती फक्त माझ्या बबड्यामुळे. तुम्ही विचार करा ना की एका बाईच्या आयुष्यात तरुणपणी तिचा नवरा गेल्यावरती
तिच्या मुलांशिवाय नुसतं काय असतं उरलेलं. तिचं मूल हे तिचं जग बनतं. माझं बबड्या ना माझ्यासाठी माझं जग आहे. तुम्ही आहात माझ्या आयुष्यात, शुभ्रा आहे, पण बबड्या आहे म्हणून मी आहे हे मी कसं विसरू. मला माहिती आहे मी खूप लाड केले त्याचे. लहानपणी मी नाही ओरडले त्याला, त्याच्या चुका मी त्याला नाही दाखवून दिल्या म्हणून तो खरंच बिघडलाय. मी मान्य करते ना, असं झालंय. पण तो छोटा होता ना, तुम्हाला माहिती आहे ना बाबांचा स्वभाव कसा आहे. ते त्याला खूप बोलायचे अहो. कोंबडीच्या, गाढवा, माकडा खूप टोचून टोचून बोलायचे. हळवा आहे ना बबड्या, त्याला खूप वाईट वाटायचं. तो माझ्या गोष्टीत यायचा आणि रडायचा. पण त्यावेळेला मी जर त्याला ओरडले असते तर त्याच्या कोवळ्या मनावरती काय परिणाम झाला असता, किती एकटा पडला असता माझा मुलगा. म्हणून तो जर कधी काही चुकला ना तर मी सोडून द्यायचे. मी तरी त्याला समजावून सांगायचे की शहाण्यासारखं वागावं, चांगलं वागावं. पण तुम्हाला सांगू, माझा ऐकायचा तो, खरंच ऐकायचा, सगळं ऐकायचा. आता काय झालंय कोण जाणे, ऐकतच नाही माझं काही. तो अलीकडे ना बिचाराला एवढं अपयश येतंय, जे काही करेल त्यात त्याला अपयश येतंय. त्याच्यामुळे ना तो असा खूप अस्वस्थ झाला आणि म्हणून तो असा आणखी पेड्यासारखं वागतोय. काय करू पण मी, तुम्ही सांगा. मी पण त्याला शिक्षा केली पाहिजे का? मी पण त्याला बोललं पाहिजे का? सगळं जग सध्या त्याला घालून पडून बोलतंय. अशा वेळेला मी पण तसंच केलं पाहिजे का? मी पण त्याला शिक्षाच केली पाहिजे का? मी पण त्याला शांत असवरी, शांत हो. शांत हो? अरे कशी शांत हो सोहम? तू माझा किती अपमान केलास तुला माहितीये का? बबड्यास किचन मध्ये मी आले होते तुझ्या मदतीला. मी, शुभ्रा नाही आली. पण तू येणार म्हणून तिला टाळला, नाही तर ती येणारच होती. वा, तुझ्यासाठी एवढं सगळं करून तुला बायकोचीच बाजू घ्यायची असते. मग इथे कशाला येतोस? जा ना तिकडेच. मी नाही बोलवलं तुला इथे. मी कोणाची बाजू घेत नाहीये. मी एवढंच सांगतोय, तू येणार म्हणून तिला टाळला. तिला टाळून केलंस काय? तो बोर्ड धरून मला बाहेर रस्त्यावर उभं केलंस. किती एम्बॅरेसिंग झालं मला माहितीये. ओके, सॉरी. ऍक्च्युली खूप कामं होती, खूप गडबड होती, प्रेशर होतं ना कामाचं, म्हणून काही करून ना मला सक्सेसफुल व्हायचं होतं. पण इतकं सगळं करून शेवटी हरलासच ना? मी आलेली संधी वायाच गेली. अशा अनेक संधी येत राहतील. काल त्या अभिजित राजेचं इतकं नुकसान झालं, त्याला काही फरकच नाही पडला. हा, म्हणजे समुद्रातनं एक बालदी पाणी काढतो ना, तसं आहे ते त्याच्यासाठी. करोडपती आहे तो माणूस. इनफॅक्ट मध्ये स्कीम मध्ये बुडालो होतो ना, तेव्हा पण त्याने अशी उधारी फेडली सगळ्यांची, आणि त्याला काहीच फरक नाही पडत. आईचं वॉलेट कायम भरलेलं असतं, त्यातनं जरी पैसे काढले ते सुद्धा कळत नाही कोणाला. एनिवेज, मस्त 5 स्टार मध्ये कॉफी प्यायचा मूड आलाय. चल रेडी हो, जाऊया. खरंच? हो, यायचंय ना तुला? मी आलोच. अहो अहो, तुम्ही घरातल्या घरात काय फोन करताय? मला गप्पा मारायच्या तुझ्याशी. अहो, मला खूप कामं पडलेत आणि तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. मग मी स्वयंपाकघरात येऊन तुझ्याशी गप्पा मारू का? नको नको, तुम्ही स्वयंपाकघरात आलात ना की अख्ख्या स्वयंपाकघराचा ताबा घेता. मग तू एक काम कर, तू काम करता करता बोल माझ्याशी. अहो, असं कसं बोलता येईल काम करता करता? हो, ठीक आहे. हे लाव आणि बोल. गंमत ग, बोल. तुम्ही ना कमाल करता अक्षरशः. फोन लावतो आम्ही. मी काय म्हणतो असावरी, तू माझ्याशी असं अबोला धरत जाऊ नकोस ग बाई. हा, मग बरं वाटत नाही मला. म्हणजे काय होतं, तू माझ्याशी बोलत नसलीस ना की मीच माझ्यावर रागवलंय असं वाटतं मग. हा, खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, कशातही मन लागत नाही माझं. खोटारडे आता अगदी. खरंच. आणि असं केविलवाणा चेहरा होतो माझा एकदम.
तुला मी सेल्फी काढून दाखवत होतो. अहो तुला काही हवंय का बबड्या? नाही मला काही नकोय, निघतोच आहे मी. तसाच गेला तो. हा. तुम्हाला पाणी देऊ का? नाही नको. दे का? एनवलप चेक आणलं असेल तर दे आणि हेही काढ. मी जातो, मी नाही करत. नाही थांबा, एकतर मी एनवलप द्यायला नाही आले आणि मी पाऊस आला तर कपडे भिजतील म्हणून हे काम करायला आलेले. ऍक्च्युली मी सॉरी म्हणायला आले. आय एम सॉरी सर. माझं खरंच तुम्हाला हर्ट व्हावं असं इंटेन्शन नव्हतं. ठीक. थांबा ना, मला माझी बाजू पण सांगायची आहे तुम्हाला. असे नका ना बघू, मग भीती वाटते. खाली बघतो. नाही खाली. सर मी तुमच्या समोर सोहमची बायको म्हणून उभी राहिले होते हो. त्याच्या आतेताईपणामुळे आणि त्याच्या सो कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्समुळे ना खूप वेळा तो नुकसान करतो आणि सगळ्यांचंच करवत असतो. गेल्या काही काळात तुमचं तर खूप नुकसान केलंय त्याने. आणि सर म्हणून मला असं वाटलं की मी गिल्टमुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला थोडेसे पैसे तरी परत देते. नाही, सोहमची बायको दिसली मला, पण कधीतरी मला बाबा म्हटलेस ना म्हणून राग आला. सॉरी. चलता है यार. खरं सांगू, खूप छान सपोर्ट करतेस तू या कठीण काळात त्याला. नाही, त्यांनी केलेल्या चुका उगाच बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतेस. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुझं. अरे हीच तर खरी ताकद आहे प्रेमाची, नात्याची. सगळे हात आपल्याला सोडून जातात ना, तेव्हा जो हात आपल्याला आधार देतो तो खरा. मला सांगा, तुमच्या आणि आईंच्या अबोल्यामधली ताकद कमी झाली की नाही? अबोला संपलाय बरं का. अरे वा. मला अजून कळत नाहीये की एकही चूक न करणारा परफेक्ट माणूस कसं बनायचं. आईंच्या दृष्टिकोनातनं म्हणताय? ऑफकोर्स. आईंच्या दृष्टिकोनातनं फक्त त्यांचा बबड्या परफेक्ट आहे, कारण तो कधीच चुकत नाही. किंवा समजा चुकून चुकलाच तर तोही दुसऱ्यांच्या चुकांमुळे चुकलेला असतो. कधी कधी जहाल बोलतेस. हा, खरं बोलते सर. जे आई नाही बघू शकत ते मी नक्की बघू शकते. ना आपण टाकूया की. कसं? परफेक्ट बनून? त्यासाठी बबड्या बनावं लागेल सर. बनवूया की. म्हणजे एका घरात जर 2 बबडे असले तर ती कुठल्या बबड्याकडे जास्त लक्ष देईल? तू तिला आसावरी बनून आरसा दाखवलास तेव्हा तिला काही गोष्टी जाणवल्या. तर मी जरा बबड्या बनून बबडीगिरी करतो ना. बघूया तिला काय काय
खटकतंय समजतंय जाणवतंय ते आई शपथ भन्नाट आयडिया आहे. पण सोहमची बायको म्हणून एक गोष्ट सांगू का, टिप देते. बबड्या बनना इतना भी आसान नहीं है. हमें भी आसान चीजें पसंद नहीं है. हे अवघड आहे ना, हेच करू नको. बबड्याला जरा कळू दे ना, जंगल में दूसरा शेर आ गया है. हो. अहो सर धुतलाय ना तो. पडलेला दिसतोय ना, मौसल की काय कटकट आहे यार तुझी.